स्वातंत्र्याचे महामेरू शिवछत्रपती महाराणा अन पेशवा. पेशवा? पेशवा काय आहे? शिवाजी महाराज कोण होते? ते गाणं कोणचं होतं? कसं बरं सांगू तुम्हाला. मी असं करते, तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या महामेरूंचं दर्शन होईल. महामेरूचं दर्शन म्हणजे? मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की ती ऐकल्यावरती यू विल स्टार्ट इमॅजिनिंग. मग ऐकणार का भारतातल्या महामेरूंची कथा? Yes, we are ready to listen. वंडरफुल. तो काळ असा होता 600 ते 800 वर्षापूर्वीचा की आपली भारत भूमी ही संतांची महान भूमी म्हणून ओळखली जायची. आणि भारताचं नाव म्हणजे आपला इंडिया, त्याचं नाव हिंदुस्थान सुद्धा होतं बरं का. भूमी संतांची, पराक्रमी वीरांची, विविधतेने नटलेली आणि तरीही एकतेची. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. मुलांनो, भारत भूमी ही सुजलाम सुफलाम तर होती, पण माझे आई बाबा सांगायचे. तुमचे आई बाबा म्हणजे पंजीराची पंजोबा ना? हो, अगदी बरोबर. माझे आई बाबा म्हणजे पणजी आणि पंजोबा. ते सांगायचे की भारत भूमीमधून सोन्याचा धूर यायचा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. एवढंच नाही तर सगळ्यांमध्ये युनिटी होती. कारण हे जे सगळे शूरवीर पराक्रमी राजे आणि राण्या होत्या, त्यांचा वारसा लाभलेला आहे आपल्या भारत भूमीला. त्यांच्या कथा अजरामर आहे. इथे होते शिवछत्रपती. स्वराज्य आणि सुराज्याची आम्ही शपथ घेत आहोत. हर हर महादेव. त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. देश की रणरागिनी है, शत्रुओं को मिठा कर छोड़ेंगे, मेरी झांसी नहीं दूंगी. आणि होते बाजीराव पेशवे. वानेर मातेचा हा लेख शत्रू पुढे कधीही झुकणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. होत्या देवी अहिल्याबाई होळकर. स्वप्न आणि प्रतिज्ञा एकच, दिल्ली ते कन्याकुमारी अटके पार झेंडे लावावे, मंदिरे व किल्ले यांचे रक्षण करावे. का राणी पद्मावती, राणी दुर्गा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप अशा सगळ्या थोर थोर महावीरांच्या कथा अजरामर झालेल्या आहेत. या पराक्रमी शूरवीरांनी भारत भूमीला वारसा दिलेला आहे. दिसले का मग हे तुम्हाला शूरवीर? Yes, Saji. They're truly real heroes for India's freedom. आता मी मगाशी जी कविता वाचत होते ना, ती मी तुम्हाला सगळी वाचून दाखवीन. आणि ही कविता आहे चंद्रशेखर टिळक आजोबांची. आता मी वाचते. स्वातंत्र्य लढ्याचे क्रांती सूर्य हे जरी आज मावळले, त्यांच्या दिव्य तेजाने मन आजही भरून आले. तिरंग्यावरचा अशोक स्तंभ हा देई स्फूर्ती आम्हाला, स्वातंत्र्याचे महामेरू शिवछत्रपती महाराणा अन पेशवा. होत्या संगे रणरागिणी, दुर्गा, पद्मा, लक्ष्मी, अहिल्या, सर्व मिळून चला गाऊया पराक्रमाच्या त्यांच्या गाथा. मंडळी,
या संकल्पनेवरतीच आधारित असा आपण यावर्षी स्टॅम्पेड मध्ये इंडिया रिप्रेझेंट करणार आहोत. तेव्हा 4 जुलैला सकाळच्या स्टॅम्पेड परेड मध्ये तुम्ही सर्वजण अवश्य या आणि या महामेरूंना जरूर भेटा, त्यांची ओळख करून घ्या. तर येणार ना 4 जुलैला सकाळी स्टॅम्पेड परेडला, आणि विसरू नका बरं का, इंडियासाठी वोट करायला, इंडिया फ्लोटसाठी वोट करा. मग भेटू आपण 4 जुलैला स्टॅम्पेड परेडला.